बातमी समोर येते। नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी बंदची हाक देण्यात आली आहे। या बंद दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद निर्माण झालाय। नांदेडमध्ये आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी एकीकडे बंदची हाक दिलेली असतानाच दुसरीकडे हे मराठा आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय नांदेडमधली। यानंतरची मोठी बातमी धुळ्यातनं समोर येते। जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय। मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आज धुळ्यामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवस्वराज्य यात्रा होती। या दरम्यानच मराठा आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलेली आहे। चला येऊन जा। मागे नारक कॅमेरा तुम्ही तुमची राष्ट्रवादीची भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात स्पष्ट करायला पाहिजे। कारण वेळोवेळी तुमच्यावर राष्ट्रवादीवर वेळोवेळी सरकार असं सांगताय की राष्ट्रवादी सहकार्य करत नाही, म्हणून मराठा आरक्षणाची भूमिका तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे। या संदर्भात आम्ही समाजातर्फे तुम्हाला निवेदन देत आहोत। समोरून थोडं स्पष्टपणे तुमची भूमिका स्पष्ट करायला